टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। धुळे जिल्ह्यामध्ये गेल्या महिन्याभरापासून पावसाने ओढ दिली होती। मात्र 2 दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे आता या ठिकाणच्या पिकांना जीवदान मिळालेलं आहे। विशेष म्हणजे धुळे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी आहेत आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर धुळे तालुक्यामध्ये आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी या ठिकाणी कांदा लागवडीला सुरुवात केलेली आहे। महिला मजुरांकडून आता या ठिकाणी कांदा लागवड केली जात आहे। गेल्या महिनाभरापासून धुळे जिल्ह्यामध्ये पावसाने ओढ दिली होती। पाऊस नसल्याने या भागातला खरीप हंगामातील मका असेल, कापूस असेल ही पिकं धोक्यात आली होती। मात्र 2 दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे आता त्यांना जीवदान मिळालेलं आहे। अनेक विहिरींची पातळी घटलेली आहे। मात्र 2 दिवस झालेल्या रिमझिम पावसामुळे हे जी काही पिकं आहे यांना जीवदान मिळालं असलं तरी देखील मोठ्या पावसाची अद्यापही प्रतीक्षा आहे। सध्या हा पाऊस पडल्यामुळे या ठिकाणचा जो काही कांदा उत्पादक शेतकरी आहे त्याच्यामध्ये सध्या आनंदाचं वातावरण असून या पावसाचा फायदा कांदा उत्पादक शेतकरी घेत असून महिला मजुरांकडून आता कांद्याची लागवड केली जात आहे। कांद्याची लागवड करीत असताना मात्र कांद्याला योग्य असा भाव मिळावा अशी देखील अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे। कारण गेल्या काही वर्षापासून कांद्याचे भाव पडलेले आहेत, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कांदा आणि कापूसऐवजी यावेळी मक्याला जास्तीत जास्त पसंती दिलेली आहे। त्यामुळे यंदा कांद्याला चांगला भाव मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।